देवागोबा दामणी संघ आज घरच्या मैदानावरती आपण पाहतो खेळ कशा रीतीने केला जाईल हा देखील दामणी संघाच्या पाठी राख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. चार षटकांचा सामना इथून निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम स्टेशन टाकूरवाडी संघ आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल टीम जे बागोबा दामणी संघ. घरचं मैदान आहे आणि त्यांच्या सोबतीला यजमान संघ. निश्चित आपण पाहतो दोन्ही संघाला विजयाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. निश्चित आपण पाहतो पहिले षटक गोलंदाजी मार्क वरती सचिन आला. मागील मॅच मध्ये चांगला खेळ खेळाडूचा राहिला होता. या मॅच मध्ये कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील स्टेशन टाकूरवाडी संघाच्या पाठी राख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. लेट्स प्ले. पहिला चेंडू फेकण्याकरिता सज्ज. इथून आपण पाहतो गोलंदाज सचिन. पहिल्या डावाला सुरुवात. या गोलंदाज तयार. पहिला चेंडू खोलात चेंडू टाकलेला जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातो. येतोय डॉट बॉल. प्रवीण जुगरे आणि स्ट्राईक एंड वरती निश्चित आपण पाहतो चांगली सुरुवात गोलंदाज सचिनच्या माध्यमातून राहिली जाते मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी या खेळाडूच्या माध्यमातून वारंवार निश्चित आपण पाहतो भरपूर मैदानावरती चांगली गोलंदाजी या गोलंदाजीला करत होता. आज नव्याने रीतीने दामणीच्या मैदानावरती हा गोलंदाज निश्चित आपण पाहतोय. गोलंदाज तयार आहे. ओ फटका चांगला. एलिव्हेशन कमी आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतो थोडीशी बमलिंग. इथून मात्र एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये. मेन पंच आकाशजी शेळके यांना निश्चित आपण पाहतो ऑलराऊंडर येते. गोलंदाज सचिन निश्चित आपण पाहतो. सचिन चांगली गोलंदाजी. 2 बॉलचा खेळ संपला. एक धाव खर्च केला गोलंदाजानं. आपराकर बॉल त्याला करण्याचा प्रयत्न. लॉंगलला क्षेत्ररक्षक निश्चित आपण पाहतो चेंडू उचली पर्यंत एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल आले. संघाची टोटल धाव संख्या 2 या अंकावरती. 3 बॉलचा खेळ संपलाय. 2 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. गोलंदाज सज्ज सचिन आपण पाहतो चांगली गोलंदाजी. 3 बॉल मध्ये 2 धावा खर्च केल्या त्यावर त्या खेळाडून. सचिन तयार या. ओढव्या बॅटने खेळायचं होता. पंचाडकडे लावले अपील. लेग बिफोर विकेट. LBW ची शिकार इथून बनली जाते. गोल्डन डकची शिकार. गोलंदाज होईल पाच प्रवीण सुगऱ्या. हे कुठले तरी वेगळेच परिणाम आहेत. गोलंदाज बाद झाला आणि निश्चित आपण पाहतो प्रवीण सुगरे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. संतोष खंडवी हा फलंदाज दाखल झालाय. संघाचा प्रमुख खेळाडू. चांगला खेळ करावा लागेल. 4 बॉलचा खेळ संपला. 2 धावा खर्च केलेत. गोलंदाज सचिन चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये राहिली जाते. गोलंदाज तयार आहे. खोला टाकलेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये घडले काय. थोडीशी बमलिंग आणि त्यानंतर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉलचा खेळ संपलाय. अद्याप परत 2 धावा खर्च केलेत. गोलंदाज सचिन जबरदस्त गोलंदाजी. पावरपेचे षटक घ्या आणि पावरपेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाज या गोलंदाज सचिनच्या माध्यमातून राहिली जाते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार आहे. शेवटचा बॉल षटकातील. ओ फटका बसला. एलिव्हेशन कमी. क्षेत्ररक्षक साधा सोपा झेल जमिनीला दांड. या 2 धावा इंड ऑफ द बार. षटक क्रमांक इथून पहिले संपलं जाते. पहिले षटक संपलं. पहिल्या षटकाच्या मध्ये पहिल्या आपमध्ये बॅटिंग करत टीम जेव्हा आगोबा दामणी जाऊन पोहोचल्या. 4 या अंकावरती लॉस ऑफ 1 विकेट. जबरदस्त गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून राहिली जाते. 4 धावा खर्च केल्या. एका फलंदाजाला बाद केलं.
चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघ एकमेकांच्या विरोधात निश्चित आपण पाहतो. एका बाजूला स्टेशन टाकूरवाडी संघ त्यांच्या विरोधात फाईट करत असणारी टीम छे बागोबा तांबडे गरजचा मैदान आहे. इथे आपण पाहतो तरी देखील वसंत 11 स्टेशन टाकूरवाडी चांगला खेळ इथून राहिला जातो या संघाचा निश्चित आपण पाहतो. नवीन गोलंदाजी मार्ग वरती अजिंक्य आलाय दुसऱ्या षटकावरती. इथून गोलंदाज तयार आहे. चांगली गोलंदाजी खराबीला गेला खेळाडूला. गोलंदाज तयार नरेश जुगरे ऑन स्ट्राईक वरती. पटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये वाड कॅच कॅच ऑफ द नाईट कॅच ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त झेल इथून टिपला जातो आणि संपुष्टात येतो फलंदाज नरेश जुगरेचा खेळ. धक्का क्रमांक 2 टीम दामणी संघाला. अप्रतिम झेल या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल. इथून निश्चित स्क्रीनवरती चेक केलं जाईल आपण पाहतो. फलंदाज बाद्या फटका चांगला होता. जबरदस्त झेल त्या खेळाडूने टिपला गेला. राकेशच्या माध्यमातून जबरदस्त फिल्डिंग त्या खेळाडूच्या माध्यमातून राहिली जात्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला अविनाश खंडबीला. निश्चित आपण पाहतो इथून मात्र चांगला खेळ खराब गेला दोन फलंदाजाला. 4 षटकांचा सामना 4 षटकामध्ये कमीत कमी 40+ थरी धावा बनवणं गरजेचं आहे. दोन्ही संघ एक खास ताकदीच्या हे मात्र विसरून चालणार नाही मैदानाच्या आतमध्ये. अविनाश खंडवी ऑन स्ट्राईक इन मध्ये सच्चा आपण पाहतो. सोबतीला संतोष खंडवी ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार अजिंक्य इलियास बलवरती विकेटचं पतन. गोलंदाज तयार उलटाच बॉल गाप मध्ये बॉल जबरदस्त शतरसंघ राहिले जाता. इथून मात्र या 2 धावांसह हजरडे पूर्ण. उलटाच बॉल होता त्यावरती आघात करण्याचा प्रयत्न. कव्हर्स पॉइंटला चेंडू रिलीज झाला होता. चांगलं शतरसंघ राहिले जात. 2 धावाच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या 6 या अंकावरती 6 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. बॅटिंग करणारी टीम जे बागोबा दामणी संघ. फलंदाज प्रवीण जुगरेने नाराजी केल्या. नरेश जुगरेने देखील नाराजी केले संघासाठी. फलंदाज तयार आहे. परकटचा देखील स्ट्रोक. जबरदस्त फिल्डिंग टीम वसंत 11 स्टेशन टाकूरवाडी संघाच्या माध्यमातून राहिली जात्या. इथून मात्र या 3 धावा सहज पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव मिळतील 3. जबरदस्त फिल्डिंग छगनच्या माध्यमातून राहिली गेल्या. 9 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. दुसऱ्या षटक गोलंदाजी मार्ग वरती निश्चित आपण पाहतो अजिंक्यला. चांगला गोलंदाज या त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी वारंवार आपल्याला पाहतो. चांगली गोलंदाजी होत्या. गोलंदाज शतरक्षक देखील तितके साथ देत आहेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार आहे. फटका बसला गेला. 9 स्टँड मध्ये चेंडू रिलीज झाला.
एक धाव वेगानं दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न दोन देखील धाबा सहज दृढपूर्ण दोन धाब्याच्या मदतीने संघाची धाब संख्या डबल डिजिट मध्ये 11 अंकावर द्या 11 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहता चांगली धाब संख्या जबरदस्त आपण पाहता एकही मोठा फटका आला नाही याचं कारण आपण बघितलं तर गोलंदाजी तिकड्या टीमा वसंत 11 स्टेशन टाकूरवाडी संघाच्या ओ फटका बसला इलेव्हेशन कमी मिडॉनला छत्रक्षक चुक्या करण्याने टिपला जातो जेल संपला परंतु संतोषचा खेळ धक्का क्रमांक तिसरा टीम जे बागोबा दामणी संघाला फलंदाज बाद पाच बॉलचा खेळ संपला एका चेंडूचा खेळ बाकी या षटकातील आपण पाहता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रघुनाथ भस्मा डावकुऱ्या त्याचा खेळाडू आहे. रघुनाथ भस्मा आणि स्ट्राईक केलीवरती सज्ज शेवटचा बॉल आहे षटकातील ओ फटका चांगला वाकड्या खाल्या बॉल झाला एका टप्प्यानं सीमारेषेच्या पलीकडं येतोय चौकार चौकार आल्या आणि सडक क्रमांक इथून दुसरंही संपलं जात्या संघाची धावसंख्या 15 या अंकावरती 3 विकेटचं पतन चला इथून स्पीडअप घ्यायचे वा फास्ट खेळा टीम वसंत 11 स्टेशन टाकूरवाडी संघ आपण स्पीडअप घ्या फास्ट खेळा 15 धाबा धावपलकीवरती 12 बॉलचा खेळ संपलाय 15 धाबा धावपलकीवरती टीम बॅटिंग करत टीम जे वागोबा दामणी संघ निश्चित आपण पाहतो चांगला खेळ अद्यापर्यंत आपण पाहतो तिसरं षटक गोलंदाजी मार्ग वरती हर्ष एक चांगला गोलंदाज निश्चित आपण पाहतो संघाचा प्रमुख खेळाडू गोलंदाज तयार इथून तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात या स्ट्राईक केनवरती सच गोलंदाज अविनाश खंडबीला आपण पाहतो आणि तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात या उलटाच बाल त्यावरती आघात करण्याचा प्रयत्न गॅप मोठ्या चांगला क्षेत्ररक्षण पंचांचा इशारा आल्या नो बॉल नो बॉलचा इशारा 2+1 उघडा डोळे पहा नीट पुढचा बॉल फ्री हिट निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आणि स्ट्राईक एंडवरती सज्ज फलंदाज अविनाश खंडवे संधी घ्यावी लागेल या चेंडूवरती 18 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो प्रिटचा बॉल फलंदाज तयार या ओ मैदानाच्या आतमध्ये घडले काय प्रिटचा बॉल होता संधी घेता आली नाही फलंदाज अविनाश खंडबीला डॉट बॉलची सांगता मैदानाच्या हातमध्ये आपण पाहतो रघुनाथ बसमा नॉन स्ट्राईक एंडवरती आतापर्यंत आपण पाहतो छान आपली डाबाची सुरुवात चौकाराने केल्या इथून मात्र त्या फलंदाजाला स्ट्राईक देणं भरपूर महत्वाची राहील गोलंदाज तयार आहे हर्षला आपण पाहतो उलटाच बॉल त्यावरती आघात इलिव्हेशन कमी क्षेत्ररक्षक चुक्या करणं इथून टिपला जातो झेल संपला फलंदाज अविनाश खंडबीचा खेळ धक्का क्रमांक 14 टीम दामणी संघाला फलंदाज बाद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला फलंदाज पप्प्या बारदी
संघाचा प्रमुख खेळाडू तुम्ही चांगली बॅटिंग करावी लागेल त्या खेळाडूला. दोन बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलचा खेळ बाकी या षटकातील आपण पाहतो. 18 धाबा धावपलकीवरती निश्चित आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये टीम बॅटिंग करत आहे. टीम झेप आगोबा दामणे संघ. इथून चांगली पटकेबाजी करावी लागेल टीम झेप आगोबा धामणे संघाला. नवीन फलंदाज दाखल झाल्या पप्प्या पारदी. फुलटॉस बॉल स्विचिटचा प्रयत्न. अल्टी पलटी कलट्या बॉल सीमा रेषेच्या बाहेर कलटी येतोय गगनचुंबी षटकार. षटकाराला सुरुवात केली पप्प्याने. षटकारानं रिव्हर्स स्वेट या पटक्यामध्ये माहीर असणारा खेळाडू आणि तर आपल्या डावाची सुरुवात केली षटकारानं. संघाची टोटल धाव संख्या आपण पाहतो 24 अंकावरती. 24 धावा धाव पलक्यावरती. या षटकावरती फलंदाज चांगली पटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. फलंदाज पप्प्या पारदीनं सुरुवात केली षटकारानं. जबरदस्त पटकेबाजी इथून आपण पाहतो. गोलंदाज सज्ज हर्षवरती आक्रमण केले जातात इथून मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल त्यावरती आघात करण्याचा प्रयत्न. इलिव्हेशन कमी आहे. मैदानाच्या आतमध्ये घडते काय. पंचांचा इशारा स्क्वेअर लेग पंचांचा. पंच नो बोले का. नो बॉल. पंच नो बोले ना. इट्स ओके. यस चेक करून निश्चित आपण पाहतो. स्क्रीनवरती चेक केला जाईल. नो चेंडू आहे बा. चेंडू कमरेच्या वरती आहे. नो प्लस या 2 धावा ना पंच. 3 धावा. नो प्लस 2 या 3 धावा. रिटचा बॉल या नामी संधी. फलंदाज पप्प्या पारदीकडे. गोलंदाज तयार या. फुलटॉस बॉल त्यावरती आघात. क्षेत्ररक्षक आपण पाहतो थोडस इलिव्हेशन कमी आपण पाहतो. फटका चांगला होता इथून निश्चित आपण पाहतो. संधी घेता आलेल्या फलंदाज पप्प्या पार दिला. एक सिंगल. एका सिंगलच्या मधील संघाची धावा संख्या 28. 28 अंकावरती. 28 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. इथून मात्र ऑन स्ट्राईक इन मध्ये सच्च फलंदाज रघुनाथ भस्माला आपण पाहतो. ज्याने आपल्या डाबाची सुरुवात चौकाराने केल्या. इथून मात्र तो फलंदाज ऑन स्ट्राईक इन वरती सज्ज आपण पाहतो. चला इथून वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी संघ आपण स्पीडअप घ्या. फास्ट घ्या. चांगली पटकेबाजी रघुनाथ भस्माण या पप्प्या पारदिया या 2 फलंदाजाच्या माध्यमातून राहिले जाते मैदानाच्या आतमध्ये. निश्चित आपण पाहतो चांगली पटकेबाजी या 2 फलंदाजाच्या माध्यमातून राहिली जाते आणि निश्चित आपण पाहतो. गोलंदाज तयार. हर्ष थोडस मागडे षटक हा मॅच मध्ये राहिले जाते. थोडीशी खराबी गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतो. आपला बॉल त्याला हुक केला आपण पाहतो. 9 स्टँड चेंडू रिलीज झाला. बॉल चालला ब्लास्ट केला धडकत येतोय सीमा रेषेच्या पलीकडं. येतोय चौकार.
चौकारच्या मदतीने संघाची धाव संख्या 32 या अंकावरती जबरदस्त फटकेबाजी इथून निश्चित आपण पाहतो लाजवाब फटकेबाजी इथून टीम दामणी संघाच्या माध्यमातून राहिली जात्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कमालीची फटकेबाजी गोलंदाज तयार आहे ओ आडव्या बॅटने खेळायचा होता इथून निश्चित आपण पाहतो डॉट बॉलची संख्या इंडाप दबर षटक क्रमांक इथून तिसरंही संपलं जात्या 3 षटक संपलेत आणि 3 षटकाच्या मदतीनं प्रथमतः बॅटिंग करत टीम जे वाघोबा दामणी संघ जाऊन पोहोचला 32 या अंकावर द्या लास्ट 4 विकेट शेवटचे षटक गोलंदाजी मार्क वरती निश्चित आपण पाहतो रोहन आलाय अणमारीचं षटक आहे या षटकावरती नेहमी फलंदाज हमी ठरत असा इथून मात्र ऑन स्ट्राईक इनवरती सज्ज फलंदाज पप्प्या पारती चांगली फटकेबाजी करावी लागेल इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल एखादं कमबॅक षटक अत्यंत नित्यंत गरज टीम वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी संघाला गोलंदाज तयार इथून निश्चित आपण पाहतो रोहन चौथ्या षटकाला सुरुवात आहे ओ प्रकार बॉल इथून निश्चित आपण पाहतो पंचाने लाईन चेक केली जाते इट इज अ वाईट बॉल अतिरिक्त एका धाब्याच्या मदतीने संघाची धाव संख्या 33 या अंकावर द्या 33 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो बॅटिंग करत असताना टीम जे वाघोबा दामणी संघ चांगली गोलंदाजी करावे लागेल इथून टीम वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी संघाला गोलंदाज तयार इथून रोहन ओ प्रकार बॉल होता स्विचचा प्रयत्न करायचा होता लागला तर बरबाद नाही तर आबाद इथून मात्र डॉट बॉलची संख्या मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये जरूर पहिल्या चेंडू व्हाईट बॉल फेकला होता त्यानंतर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो गोलंदाज नाही इथं रोहन चांगला कमबॅक करत असताना गोलंदाज आपण पाहतो मागील षटकावरती हर्षची थोडीची खराबी गोलंदाजी राहिली होत्या ओ पटका आडव्या बॅटने खेळ्या आपण पाहतो दोघ्याची गंडा होऊ शकत्या यस पंचाचा फिंगर ओईट्या फलंदाज इथून मात्र परतीचा प्रवास करावा लागेल फलंदाज पप्प्या पार द्या बॅक टू द पवेलियन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला फलंदाज बाळू बसमा संघाची धाव संख्या 33 या अंकावरती नवीन फलंदाज झालाय इंटर आपण पाहतो बाळू बसमा ऑन स्ट्राईक इनवरती सज्ज फलंदाज रघुनाथ बसमा बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार या अडव्या बॅटने खेळ सुद्धा पंचांकडे लावले अपील पंचांचा फिंगर ओईडी आउट अजून एक फलंदाज बाद इथून निश्चित आपण पाहतो रघुनाथ बसमाला देखील परतावा लागला इथून निश्चित आपण पाहतो या षटकावरती कमबॅक आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज रोहनच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी इथून निश्चित आपण पाहतो गोलंदाज रोहनच्या माध्यमातून 3 बॉल अतळ घेत व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये एक धाव त्याने खर्च केली आणि 2 फलंदाजाला महत्वपूर्ण 2 सफलता या रोहनच्या नावावरती निश्चित आपण पाहतो चांगली गोलंदाजी कमबॅक आणि कमबॅक कसा असावं गोलंदाज रोहनच्या माध्यमातून निश्चित आपल्याला पाहायला मिळते चला नवीन फलंदाज लगेच जा मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला फलंदाज पवन कंडवी
गोलंदाज तयार. इथून आपण पाहतो रोहनच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहिली जाते. चांगली गोलंदाजी या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहतो कमबॅक आणि कमबॅक या खेळाडूने दाखवून दिले. गोलंदाज तयार. या उलटाच बॉल हलक्यातनं पेस करायचं होता. इथून मात्र बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल निश्चित आपण पाहतो. एक सिंगलच्या मध्ये संघाची धावा संख्या 34 या अंकावरती. या षटकामध्ये धाबा रोखण्याचा प्रयत्न लाभला जातो. गोलंदाज टीम वसंत 11 स्टेशन टाकरवाडी संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहिली जात्या. आज तर वसंत 11 स्टेशन टाकरवाडी संघाचे भरपूर पाठीराग्या. सुपला शॉट, क्या बात आहे, जबरदस्त फटका. बॉल चालला लास्ट किल्ला धडकत गोळीच्या वेगानं येतोय चौकार. चार धाब्याच्या मदतीने संघाची धावा संख्या 38 या अंकावरती. 38 धाबा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो बॅटिंग करत असताना टीम जे बागोबा दामणी संघ बाळून डाबाची सुरुवात केली चौकारानं. क्या बात आहे. शेवटचा बॉल टार्गेट सर्च अँड बॉल. गोलंदाज तयार आहे रोहन. हलक्यातून पेस करत होते. इथून आपण पाहतो थोडीशी बमलिंग त्यानंतर एकदा वेगाने सहज टपून इथून मात्र दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये इथून मात्र फलंदाज होईल. पहिल्या आपचा खेळ संपला गेला आणि पहिल्या आपमध्ये बॅटिंग करत असताना टीम जे बागोबा दामणी संघ जाऊन पोहोचला 39 या अंकावरती. येणारे बॉल 24 बनवायचे 40 धावा टीम दुसऱ्या आपमध्ये टीम वसंत 11 स्टेशन टाकरवाडी संघाला. चला 3D वाजे आणि वाचे आणि दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचे. इथून पहिला पुकार तुमच्यापर्यंत. चला याचे दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी मैत्रीपूर्वक लढत निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. चांगली लढत, दोन्ही संघाला एकमेकांचा खेळ माहिती आहे. चांगली लढत निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला 3D वाजे त्यांच्या विरोधात वाजा अनिल. चला याच्या दोन्ही संघाच्या कर्णधार टॉस साठी चला वसंत 11 स्टेशन टाकरवाडी संघ आपले दोन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. 24 बॉल बनवायचे 40 धावा. इथून आपण पाहतो टीम वसंत 11 स्टेशन टाकरवाडी संघाला. आज खरं तर वसंत 11 स्टेशनवाडी संघाचे भरपूर पाठी राखे निश्चित आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. एका बाजूला आयोजकांचा संघ निश्चित आपण पाहतो जे बागोबा दामणे आणि त्यांच्या विरोधात वसंत 11 स्टेशन टाकरवाडी संघ यजमान संघ. या दोन संघामध्ये लढाई मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. चांगली लढत निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. बिग फाईट लढत निश्चित आपण पाहतो. इथून दोन्ही संघाचे संगणक आले गेलेत. मैत्रीपूर्वक लढत निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. आकाश भाई चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल मागील मॅच मध्ये. त्यानंतर धनाजी बाय त्याची देखील सामन्याचा सामना ठरला होता मागील मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून टॉस केलं जातं. एका बाजूला टीम वाजे 3D त्यांच्या विरुद्ध पाठ केला टीम वाजे अनिल नितेश दत्ता बसवा यांच्या पवित्र शुभाताने इथून टॉस केला जातो. टॉस जिंकला जातोय टीम 3D वाजे. पुढे मॅच कडे गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिल्या षटक गोलंदाजी मार्क वरती प्रवीण जुगरे आला. सामन्याला सुरुवात. दुसऱ्या आपला देखील सुरुवात आहे. गोलंदाज तयार आहे. ओ पटका चांगला स्क्वेअर लाईक काल्या सर्कलचं रिंग तोडत असताना बॉल चालला
सीमा रेषेच्या पलीकडं येतोय खणखणीत चौकार. हर्षच्या पाठमध्ये आपण चौकार पाहिला. गोलंदाजी करताना थोडीशी कमी गोलंदाजी याच्या माध्यमातून आपल्याला पाल मित्र मात्र फलंदाजी वाटेल. चांगली सुरुवात त्या खेळाडूच्या माध्यमातून आली जाता आज मॅच मध्ये. गोलंदाज तयार प्रवीण जुगरे. ओ फटका चांगला. चांदो मामा बागलास का इथून हर्षचा षटकार पाहिलास का. येतोय षटकार. क्या बात आहे. जबरदस्त फटकेबाजी इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. फलंदाज हर्षला आपण पाहतोय. जबरदस्त फटकेबाजी इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 बॉलवरती 10 धावा इथून कुठून काढल्यात. फलंदाज निश्चित आपण पाहतोय हर्षनं. जबरदस्त फटकेबाजी इथून निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टीम वसंत 11 स्टेशन टाकरवाडी संघाच्या माध्यमातून गोलंदाज तयार आहे. हलक्यातनं पेस करायचं होता इथून आपण पाहतो. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. चांगली गोलंदाजी इथून कमबॅक करावा लागेल. गोलंदाज प्रवीण जुगरे या खेळाडूला 2 बॉलवरती मार पडला गेला. इथून मात्र कमबॅक करावा लागेल या खेळाडूला. गोलंदाज तयार आहे. ओ फटका चांगला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक काशीनाथला आपण पाहतोय. चांगला क्षेत्ररक्षक शेवटच्या मोमेंट मध्ये या 2 धावा सहज पूर्ण मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. 2 धाव्याच्या मदतीने संघाची धावा संख्या 12 या अंकावरती. 10.00 सरासरी गाठायचे त्यावर टीम आपण पाहतो. वसंत 11 स्टेशन टाकरवाडी संघाला इथून मात्र पहिल्या षटकाच्या धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. हर्ष ची बॅट बोलली जाते मैदानाच्या आतमध्ये. ओ फटका चांगला. घ्या भरपूर मोठ्या. चांगला क्षेत्ररक्षक थोडीशी पमली. एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये. 13 धावा धावपलकीवरती. 5 बॉलचा खेळ संपलाय. 13 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. पहिल्या बॉलवरती चौकार आला. दुसऱ्या बॉलवरती षटकार आला. तिसरा चेंडू डॉट आला. चौथ्या चेंडूवरती 2 धावा आल्या. 5व्या बॉलवरती 1 सिंगल आल्या. गोलंदाज सज्ज प्रवीण जुगरे. ओ फटका चांगला. बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चालला पार्किंग प्लॉट मध्ये. ऐतोय गगन चुंब्या षटकार. क्या बात आहे. इथून मात्र षटक क्रमांक इथून पहिलं संपलं जातं आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावा संख्या 19 या अंकावरती. जबरदस्त फटकेबाजी टीम वसंत 11 स्टेशन टाकरवाडी संघाच्या माध्यमातून. क्या बात आहे. जबरदस्त फटकेबाजी इथून निश्चित आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे. अठरा चेंडू बनवायचे 21 धावा टीम वसंत 11 स्टेशन टाकरवाडी संघाला पहिल्या षटकामध्ये निम्माचा सामना खुला करून दिला या 2 फलंदाजांना. खर तर हर्षने जबरदस्त फटकेबाजी केली आणि त्याच्या सोबतीला निश्चित आपण पाहतो सचिन. ही जोड साखळी जबरदस्त आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग इथून निश्चित आपण पाहतो. दुसरा षटक गोलंदाजी मार्क वरती निश्चित आपण पाहतो. नरेश जुगरे आलाय. सातत्याने गोलंदाजीला पहिले षटक करताना आपण पाहतो. या मॅच मध्ये थोडंस वेगळं चित्र निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. पहिले षटक करताना प्रवीण जुगरेनं त्यामध्ये खराब गोलंदाजी प्रवीण जुगरेच्या माध्यमातून राहिली गेली. गोलंदाज सज्ज. दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात आहे. नरेश जुगरे तयार आहे. आफ्टर बॉल अप्पर कटचा देखील स्ट्रोक. बॉल चालला 9व्या स्टार्ट मध्ये. येतोय चौकार. जबरदस्त. क्या बात है. RTM खुश आहेत. 23 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. ओ इंटरव्हिंग स्टॉक निश्चित आपण पाहतो. फटका बसलाय. थोडीशी खराब आहे बिल्डिंग.
इथून मात्र या 2 धाबा सहज पूर्ण 2 धाब्याच्या मध्यतीने संघाची धाबा संख्या आपण पाहायला घ्या तर 25 या अंकावरती 25 धाबा धावपलकीवरती टीम बसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी संघ गोलंदाज तयार आहे. ओ फटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चला मिडविकेला क्लिअर करत आउट ऑफ दी बार येतो गगन चुंबिया षटकार. आज खरं बसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी संघाचे पाठीराखे भरपूर खुश आहेत. चांगली फटकेबाजी इथून मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. इलाका किसी भी का हो लेकिन धमाका हमारा रहेगा. टीम बसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी संघ जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. लाजबाब खेळ मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतोय. टीम बसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी संघाच्या माध्यमातून गोलंदाज तयार. नरेश जुगरेवरती देखील आक्रमण केले जातात. ओ जबरदस्त चेंडू इथून आपण पाहतो. या क्षेत्रात चेंडू फेकावे लागतील टीम दामणी संघाला निश्चित आपण पाहतो. या मैदानाचा भरपूर अंदाज आहे खेळपट्टीचा देखील भरपूर अंदाज आहे आणि त्या संदर्भात चांगली गोलंदाजी करावी लागली तर मात्र खराब गोलंदाजी राहिली जाते टीमाचे बागोबा दामणी संघाच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज नरेश जुगरे. ओ जबरदस्त चेंडू आपण रिलीज केला जातं मैदानाच्या आतमध्ये. स्विचचा प्रयत्न करायचा होता लागला तर बरबाद नाही तर अबाद. वन्स मोर अगेन डॉट बॉल. क्या बात आहे जबरदस्त गोलंदाजी इथून निश्चित आपण पाहतो. कमबॅक करत असताना गोलंदाज नरेश जुगरे चांगली गोलंदाजी इथून निश्चित आपण पाहतो. 5 बॉलचा खेळ संपला. 1 चेंडूचा खेळ बाकी इथून मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. गोलंदाज नियर नरेश जुगरे धावपलकावरती दाबा निश्चित आपण पाहतो 31 धाबा. 9 धाब्याची अद्यापर्यंत गरज आहे. टीम वसंत 11 स्टेटचा चांगलवाला पटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चालला पार्किंग प्लॉट मध्ये येतोय खण 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 खणी षटकार. क्या बात है. येणाऱ्या बॉल आहेत 12 आणि बनवायचे इथून 3 धावा. चला स्पीडअप घ्या फास्ट खेळ टीम जे बागोबा दामणी संघ. जबरदस्त फटकेबाजी एका बाजूला सचिन आणि एका बाजूला हर्ष. काय फटकेबाजी पाहतो मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 12 चेंडू 3 धाब्याची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 3 धाबा रोखल्या तर एक मोठा इतिहास आपल्याला पाहायला मिळेल. काय घडेल काय बिघडेल हे देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 12 चेंडू बनवायचे तिथून 3 धाबा. चला इथून दोन्ही संघ रेट राहायचे. 3D बाजे त्यांच्या विरोधात पाठ केलेली टीम वाजे आणेल मैत्रीपूर्वक लढत चांगली बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकाच ताकदीची आपल्याला पाहायला मिळते. फटका चांगला इथून निश्चित आपण पाहतो. एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धाव संख्या 38 अंकावरती. अवघ्या 2 धाब्याने दूर या सामना जिंकण्याकरिता टीम वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी संघ. ओ फटका चांगला इलेव्हेशन कमी क्षेत्ररक्षक प्रवीण जुगरे इथून चुक्या खाणार आहे. विकेटचा बटन धक्का क्रमांक पहिला टीम बसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी संघाला फलंदाज बाद. चला इथून 3D बाजी देखील रेडी राहायचे आणि वाजे अनिल हे 2 संघ रेडी राहा. पुढील मॅच आपली मैत्रीपूर्वक लढत निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाला एकमेकांचा खेळ माहिती आहे. आज खरं तर कसा खेळ केला जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. मैदानाच्या आतमध्ये राहिले गेले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फलंदाज आपण पाहतो राकेश. हरची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळा. जबरदस्त फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. क्या बात या. नवीन फलंदाज दाखल झाला राकेश. 2 धाब्याने अगदी दूर आहेत. टीम वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी संघ जिंकण्याकरिता
संतोष गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. ओ परगडचा देखना स्ट्रोक, मॅच विनिंग स्ट्रोक. क्या बात आहे. इथून सामना जिंकला जातोय टीमा वसंत 11 स्टेशन टाकुरवाडी संघ. अडलक टीमा जय बागोबा दामणे संघ. तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा.